नमस्कार. ऋतुजा कुकिंग आणि लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत खमण म्हणजेच ढोकळा. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारा असा ढोकळा आपण बघूया. चला तर बघू आपण ह्याच्यामध्ये कुठलाच सोडा किंवा इनोचा वापर न करता बनवलेला आहे. बघू आता आपण कसं बनवतात ते. या ठिकाणी मी ते घरगुती बेसन पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. छोट्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत. मोठी 1 वाटी घेतली तरी चालेल. त्याच्यानंतर 1 चमचा याच्यामध्ये मी हिंग घेतलेला आहे. चवीसाठी मी हिंग घेतलेला आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ, इथे मी 1.5 चमचा मीठ असं घेतलेलं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा साखर, आणि साखर हे टाकणं गरजेचं आहे. गोड लागतं म्हणजे काही जणांना गोड लागेल म्हणून टाकायचं नाही, पण साखर टाकल्यानंतर ते छान असं फर्मेंट होतं. त्याच्यानंतर तेल आणि हळद टाकायचं आहे आणि छान असं मिक्सचर मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा भरून दही घेतलेलं आहे. दही खूप महत्त्वाचं आहे, याला स्किप करू नका तुम्ही. दह्याने छान असं बॅटर फ्लफी आणि फर्मेंट होतं. त्यानंतर कन्सिस्टन्सीनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि हे छान असं मिक्स करायचं. बघू शकता इथे आपलं बॅटर छान असं मिक्स झालेलं आहे. असं ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी ठेवायची, जास्त थिक पण नाही आणि जाड पण नाही. आता याला 15 ते 20 मिनटं म्हणजे भिजत ठेवायचं किंवा 10 मिनटं जरी ठेवलं तरी होते. या ठिकाणी एक टीन घ्यायचं म्हणजे डब्बा घ्यायचा, पॅकबंद डब्बा घ्यायचा. त्याला आपण छान असं तेल लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपलं इथं बॅटर 10 मिनटं मी इथे भिजत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपण आता लिंबूसत्व किंवा लिंबू टाकायचं. लिंबूसत्व पण टाकू शकता, माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे. लिंबू टाकल्यानंतर बघू शकता बॅटर किती असं फ्लफी होतं आहे. छान असं बॅटरला मिक्स करून घ्यायचं. त्याच्या डबल बॅटर होतं, जे पहिलं होतं बॅटर त्याच्या डबल बॅटर तयार होतं. बघू शकता आपण. आता आपण हे ह्या डब्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत आणि हे बॅटर ओतल्यानंतर हा डबा असा 1-2 वेळा असा झटकायचा, जेणेकरून मध्ये असणारे फ्लम्स आहेत ते निघून जातात. त्यानंतर ह्याला एअरटाईट टोपणाने असं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून वरून हवा म्हणजे पाण्याचे शिंतोडे येत नाहीत. इथे अगोदरच मी पातेलं ठेवलं होतं, त्याच्यामध्ये पाणी टाकून ते गरम व्हायला ठेवलं होतं आणि ह्याला कंप्लीट 20 मिनटं उघडायचं नाही आणि 20 मिनटानंतर गॅस बंद करून 10 मिनटं तसंच गॅस ठेवायचा आहे, म्हणजे तसंच गॅसवरती ठेवायचं आहे, काढायचं नाही. त्याच्यानंतर आपण बघू शकता मी हे काढलेलं आहे. किती छान असं चाकूला बिलकुल चिटकत नाही. तयार झालेला आहे आपला ढोकळा. आता आपण ह्याच्यावरच्या तडक्याची तयारी करूया. ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले, त्याच्यामध्ये हिंग आणि जिरे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. कढीपत्ता नव्हता त्याच्यामुळे मी टाकला नाही, तुमच्याकडे असेल तर टाका, छान लागतो. आणि आपण ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे. बघू शकता ढोकळा आपला तयार झालेला आहे. माझ्याकडून एक जास्त असं फ्लफी झाल्यामुळे हा पीस ह्याचे असे झालेले आहेत. बघू शकता किती छान असा ढोकळा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.